जराशी फक्त माझी लेवल आहे ओके बाकी हॅलो रामनवमीचा सण हे रामनवमीचा सण आला हो आला हे रामनवमीचा सण आला हो आला पालखणी झाला पायी शिर्डीला पालखणी झाला पायी शिर्डीला हरे बोलावणे जन साईने मनाला तो पालखी घेऊन हरे बोलावणे जन साईने मनाला तो पालखी घेऊन गेली त्याने आता मला निघालो मध्ये हातात वाद कसो आता अपनी स्टाइल अपनी स्टाइल अपनी हॅलो अपनी स्टाइल अपनी झलक पण भजनात असताना नाही तो भजनातून आलो हरिराय तुम्ही चुकलास ना चुकलो आम्ही चुकलो आम्ही हा हो मेवण्याच्या बायकोरी बात कसो रडू नको बा अरे रडू नको बा मी बाळाला जाते असं वाटतं ना बापाचा मागे शेंड्या करण्याची रडू नको बा मी बाळाला जाते रडू नको बा मी बाळाला जाते हा
परममित्र अगदी बुवा हो बुवा तुम्ही काय म्हणता की यांका ओळखलाच का सचिन गिरी अशी व्यक्ती येणार की आज मी अवजाव का करत नाही माहिती तो माणूस असो आहे ना हो आम्ही जवळजवळ माका समजत नव्हता ना त्यावेळेपासून मी वांदे या ठिकाणी आमचे पांगण माऊली याचकडून भोगवले असेल 500 रुपयाचा पारितोषिक स्वीकारतो लागला आभार मानतो धन्यवाद 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 इज्जत आहे आणि गाडी बुवा काय सांगतात वाटलं काय हो एक शब्द माका बोलू शकलाच नाही आणि म्हणतात भजनाची पंढरी पंढरी दिलास ना लोक जाता रे नाहीतर लोक म्हणती रामकृष्ण हरी आणि या गाडी चव्हाण्यापेक्षा आपली झोप बरी एकान माका आता बाहेरना फोन केलाय बुवा म्हणतात 1 नंबर गाडी बुवानी भजन केल्याने म्हटलं सांगतास काय होय म्हणतात 1 नंबर भजन केल्याने हो म्हटलं सांगतास काय होय म्हणतात 1 नंबर भजन केल्याने 2 वर्षापूर्वी रेडिओ चुकलेलो घरा गेलो आमचे परम मित्र या ठिकाणी सचिन बरोबर एका भजनातून मी या शहरामध्ये राहत असलेले माझे गुरु ज्यांच्याकडनं सारेगमा पद्धतीने आम्ही शिकले असे माझे गुरु गुरुप्रसाद धुरी सचिनचे मोठे बंधू आणि मी आम्ही 3 जण एका भजनातून मोठे झालो बुवा तुमच्या माहितीसाठी सांगते आणि दुसरी गोष्ट माझे वडील वारकरी बुवा आणि आम्ही 3 जण असे काही नाचायचे ना आता ते इकडे मुंबई गेले आणि मी तिकडे गावाकडे एवढाच बरोबर सचिनसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन 500 रुपये त्याचप्रमाणे बरेच मंडळीसाठी देखील या ठिकाणी 500 रुपयाचा पारितोषिक स्वीकारतो लागला आभार मानतोय धन्यवाद 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 काय हुआ बरा ना म्हटलं वाईस तरी काहीतरी बोलचाल शे अगदीच मानगीता लागला तो हो सांभाळू आता मी लहान का ते लहान कोण तुमच्या बाजूला पण ना तो माझ्या बाजूला काय भारी असो तुम्ही काय माहिती हौशे म्हणजे काय जण येतात हौशी येतो तो म्हणजे हौशी काय जण येतात ते नवसा घेतो हा एक काम करा पेटी जवळपास होती लहान मध्ये माऊली हो काय होता माहितीये माझं तर लिंग ना तुटता त्याच्यामुळे तुमचा तरी तोंड बंद ठेवणार ते मी तरी हाताची घडी घालून बसतो नमात ना हा तोंडावर बोट हाताची घडी आणि आता पुढे बोलशाल तर मग तोंडात घालीन मी नाही वाईट आधी बोलतोय कारण राग नको तुमचा अरे माऊली काय भजन आहे भजनामध्ये अजून नाही बघा या भजन रसिकासाठी एकदा जोरदार टाळ्या मंडळी होणार कारण एकाच्याही तोंडातून पेटविला नाही खतरविला नाही फक्त जरा सगळं बाकी काय हो अरे वा तुम्ही काय भियान हो इकडे बघा काय भियान हो जरा बोला कारण ह्या काय कारण आमच्या बुवांका कसा मी बोललोय नाही आपली सुरुवात माझ्याकडे भावा म्हटलं बोललोय ना कशा म्हटलं नको बुवांका सवय हो जा मी करीन त्या बुवा करतो जा मी करीन त्या बुवा करतो एकदा असाच झाला माझ्या मित्र कोण रे जा मी करीन तर बुवा करतो एकदा असाच झाला हो माझ्या मित्राची आई वारली म्हणून बघूसाठी गेला बुवा माझ्या बरोबर इलेक्ट्रिक आपला सांत्वन करतोय अरे तुझी आई ऑफ झाली ती तुझीच आई काय ती म्हटलं माझी पण आई होती अरे माझीच काय अख्ख्या वाडीची आई होती वाडीचीच काय तर अख्ख्या म्हटलं गावाची आई होती आणि काय भांगला होत होता अगदी महिन्याभरात बुवांच्या मित्राची बायको वारली बुवांच्या मित्राची बायको वारल्याबरोबर बुवा गेले आता मी बोललेली मागा ते का सवय ना बोलायची बाय त्या मित्राला जाऊन सांगतो का रे झालं ना ते खूप वाईट झालं अरे रे झालं ना ते खूप वाईट झालं अरे ती तुझीच काय बायको ती माझी पण बायको त्यांना आपलं बघल्या डाव्या डोळ्यात बुवा म्हणतात तुझीच नाही माझी पण बायको होती एवढ्या थांबायचा अरे माझीच काय अख्ख्या वाडीची बायको होती त्यांना जो सोटको काढल्या हातातच घेऊन अरे तुझीच काय वाडीची बायको होती एवढा बोलून तर थांबायचा वाडीची म्हटल्यानंतर ते म्हणतात अरे वाडीचीच काय अख्ख्या गावाची बायको होती त्यांना जो रामेटो कुटुंब सुरुवात त्या वेळेपासून वाडी बुवा ओ वाडी काय
काढतात काडीवर लिहून घ्या हा असं बुवानी खरोखरच भजनाचं अगदी सुंदर बुवा सांगितलं. कारण भजन आज आयुष्याचं म्हणजे मेल्यानंतर पण हे भजन. कारण बघा आज परशुराम बुवा पांचाळ, चंद्रकांत बुवा कदम यांचं स्मारक झालं नाही का. आमची स्मारक होतील बुवा. आमचं घातलेले जास्त महाळ 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 तर एका वाड्याचे 5 वाड हा एका वड्याचे 5 वडे करणार. एवढं भात लावणार, त्याच्यात टिपूक डाळ टिपूक आणि पापड करंडीवर जरी असले एक पापड घेणार असो कुछ करून लावणार हा आणि नेऊन कावला ठेवणार. काव 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 खाना येतो काव नाही तो. हो काय राहिलं नाही आजकाल. म्हणून काय बक्षिसीला तर पहिला घेतोय कारण ह्या महत्वाचा. सूर्यबाबा यांच्या स्मरणार्थ सुधाकर सावंत माऊली याच करून बहुमूल्याचं पारितोषिक स्वीकारतो. लाख आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय रात्र थोडी सोंग फार व्हायला नको कारण मंडळाची पण विनंती आहे भारुडापर्यंत वारी येणार. आणि खरोखर आज बुवा आज दुसरी बारी तुमच्याकडे पहिला भारूड तुमचा घेऊ सांगितलेला घेतलास ना. बघा मी काय वही उघडलेली नाही काय नाही काय लिहून घेतलेला नाही. तुम्ही याच बारा सांगलास हो काय तर ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. बरोबर बरोबर ना. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली पण अशीच गंमत झाली बुवा. एक महाराज असे तुमच्यासारखे होते हो. त्यांनी अनेक सांगितले नाही आणि माका येऊन सांगतात म्हणता ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली तुम्ही निदान 1 चिरो तरी चालवा. मी म्हटलं 100 चिरो काय अख्खी भिंत पण चालवतोय फक्त तुम्ही वागार बसून जावा जमाचा नाही ना. आणि म्हणून या ठिकाणी बघा नवीन जुनी गाणी येत आहेत. कारण या जगामध्ये आपलं असं काही नाही. आणि म्हणून या ठिकाणी 1-2 गाणी कारण आता सत्यनारायणची पूजा असली की गाण्याचा वाजतात आधी पहिला चालू करूया आणि त्यानंतर गजराच्या माध्यमातून 100% प्रभाव येणार. कारण ज्याप्रमाणे बुवा चालले त्याप्रमाणे चालणार. कारण आज ही भजनाची पंढरी हजारो बुवा या मालाड नगरीमध्ये. आणि म्हणून बघा या ठिकाणी जोरदार टाळ्या आमच्या गोवांसाठी होऊन जातात एकदा. कारण गोवाने छान सांगितलं काय की म्हणाले अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी
त्या अनुसया मातेचं बघा परीक्षा घेत होते, पण त्या अनुसया मातेनं बुवा काय म्हटलं की असेल माझ्या पतीचं तपबळ आणि काय करतील मनमत्त कळ. कारण बघा त्या अनुसया मातेची एवढी सेवा होती की बघा त्या ठिकाणी त्यांची बालकं झाली त्या ब्रह्मा विष्णू महेशाची. पण बुवाने एक सांगितलं की बुवा कलियुगामध्ये आता म्हणाले काय काय सांगलं मी आता म्हणाले अनुसया गावाची नाही, कारण अत्रि मुनी घर कामार आणि अनुसया घर. पण बुवा 100% एक गोष्ट सांगते, जोपर्यंत भजन बिजन नामस्मरण कीर्तन चालू आहे तोपर्यंत आपल्या कोकणातील स्त्री असं कधीच 100% वागणार नाही की आपल्या नवऱ्यासाठी. आज पण वटपौर्णिमा असली की वडाक साथ आपण गाण्याच्या टायमा फक्त वटपौर्णिमा असली की गाणे बघा त्या वडाच्या भोवती फेरे मागून 7 जन्मी आपल्यासाठी नवरा मागणारी स्त्री आपल्या समोर आहे. जोरदार स्त्रीसाठी टाळावं. स्त्री म्हणजे खाऊची गोष्ट नाही. आणि तुम्ही सांगलात की आताच्या स्त्रिया काय भांडावले व ते टॉप आणि जीन्स घालतात म्हणून भांडावलेले नाहीत ते. कारण औषध असाच सांगतोय बरोबर. त्या दिवशी गंमत अशी झाली, एक गाव मुंबईत लग्न केलंय मुंबईत केलं लगीन आणि गावात गेली. आता कसं आमच्याकडे मुंबईत लगीन झालं तर गावात लाडू वाटूचे लागतात. लाडू वाटूसाठी गेल्याबरोबर लाडू वाटूसाठी गेली आणि घराघरा फिरली आणि लास्टला आमच्या घरात दिली. आमच्या घरात दिली आणि काकीने आमची ओटी भरू गेली. हो काकी माझी ओटी भरू गेली आणि बघतात तर काय त्या पोरान घातलेल्या वरती टॉप आणि खाली जीन्स. काकी गेली ओटी भरू, त्या पोरान घातल्या वरती टॉप खाली जीन्स. काकी म्हणता गो पोरा ओटी खेच्यात भरू, त्या पोरान पाठच्या खिशात ना रुमाल काढल्या भर म्हणता ह्याच्यात. होय ह्या कली तू का कोणी सांगितलं नाही. हो ते वडात पण आता वड रवले नाही म्हणजे आता हा बाबू नाव सांग हा अशी गंमत आहे की आता वड पण रवले नाही. एक डेळो येतो एक डेळो आणि तो कशी आपलं ह्या फ्रीजात ठेवणार. फ्रीजात आता कवला विलार काय ना तो ठेवणार फ्रीजात आणि दुसऱ्या दिवशी त्या वडाच्या भोवती वडापाव 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 वडापाव. हा काय रवलेला आता काय रवलेलं आहे. आता तुमचा झाला ना झाला तुमचा हात काय मारता ओ म्हणता. माझा काय अजून झाला ना तुमचा ओ म्हणता अहो यानाकडे तुमच्या जीवावर ही तुमची चुकी नाही. ही तुमची चुकी नाही. सागर मंथन झाला ना हे सगळं वाटवलं. त्यांना मदिरा पिल्या. शंकरांनी मदिरा पिली पण त्या पचूची ताकद होती. आताचे काय 90च्या वर गेले का ते बडबडायला लागतात. काय तुमची चुकी नाही. कारण सांगताय का ही मदिरा झाली पण नसती. ती शंकर महादेवानी हलाल विष प्राशन केला, ती मदिरा प्राशन केली, ती ताकद त्यांच्यात होती. पण आता गंमत कसा माझ्याकडे येऊन पडतं ते तुटले. पण तुमका सांगते गंमत काय झाला. एका माणसानं दारू बनवायची ठरवली. दारू आता चालता सांगतो. एका माणसानं दारू बनवायची ठरवलं. काय होता त्या दारूच्या ह्याच्यात एक पोपट इलो आणि पडलो. पोपट पडलो. थोड्या वेळाने त्या दारूच्या ह्याच्यात एक वाघ इलो. तो त्या दारूच्या भट्टीत गेलो आणि तिसऱ्या टायमिंगला त्या भट्टेत एक डुकर घुसलो. तिघे त्या दारीत नाहीशी झाली आणि आता जो दारू पिणार होता त्याची गत पण तशीच आहे. 90 घेतल्या काय तो पोपटासारखं आधी बोलक सुरुवात करा. 90 घेतल्या का आधी तो पोपटासारखं बोलता. साधारण क्वार्टर गेली काय तो वावणा साधारण क्वार्टर गेली हा काय एवढाच होय. आता काय बोलतो गाडी गोंगाचा. काय झालं अगदी 1.5 क्वार्टर 1.25 क्वार्टर झाली काय तो डुकरासारखं लोळक सुरुवात.
आहे ना ओ त्या दारूवाल्यानी छळ केल्याने छळत माहिती पिऊन इले का बायको पोरांना झोड झोडत एक पण एकदा काय गंमत झाली एका माऊलीने ठरवलंय आता गो दारू खाऊन इलो त्या घरात घ्यायचो नाही तो डबल बारी जाऊ दे चव्हाण बुवाच्या खाली बुवाची बारी बघू जाऊ घरात घ्यायचो नाही मला बाबा त्यांना गंमत झाली रात्री बरोबर 12:30च्या मनात इलो टाकून आणि बायको हाक माता दारवड अगो दारवड बायको म्हणता अजिबात उघडणार नाही तुमका सांगले दारू खावले नको तो म्हणता का बघा दार नाही उघडलंस तर समोर बावडी येते जाऊन जीव देतले दार उघडलं नाही समोर बावडी येते जाऊन जीव देतले ती म्हणतं जावं सगळे काय तर करा तो रोजची नाटकं म्हटल्यानंतर त्यांना तो एवढे पण हुशार असतलं जीव देऊचे नाही देऊ लावती आमच्यासारख्या माझ्याकडे असत तशी त्यांनी पण गंमत झाली त्यांना पण काय केलं त्या बावड्याच्या कडे गेलो एवढं चिरो घेतलं आणि तो बावड्यात टाकला पण आवाज दिला बरोबर ती बिचारी माऊली रडे दिला काय हो गेलास काय हो गेलास एकच होतास गाडी बा काय या कलियुगातील बायका ती लांचा त्यांना धोंड टाकलं ती आपली बिचार रडत दिली ही रडत विहिरीकडे गेलेली बघल्यावर तो बेवडो होतो तो घरात आणि आतला कडी लावून घेतल्यावर ती बिचारी आता काय करणार हो ती माऊली ती म्हणता हो असा हो काय करता पोरा झोपली हो जरा दार उघडा तू सांगता मगासपासून तुका सांगित होत दार काय उघडलंस ना आता दार अजिबात उघडणार ती म्हणता हो बघा दार मी काय करतोय गावातल्या सगळ्या माणसांना बोलून आणतलो आणि त्यांना सांगतलोय माझं माका बाहेर घरात घेत नाही गावातल्या सगळ्यांना बोलून आणतले सांगतले माझं हो माका घरात घेत नाही तू म्हणता जाच तू आता जाच आणि गावात बोलून घेऊन ये मी पुऱ्या गावात विचारतो एवढ्या रात्री ही बाई बाहेर काय केली नाही तुमचं असं काय असे कारण सर्वजण हवेत माऊलींसाठी जरा जोरदार टाळ्या हव्या कारण धन्यवाद रितेश पांचा यांच्याकडून मला 100 पाहिजे स्वीकारतो लाख आभार म्हणतो धन्यवाद या ठिकाणी आज पंचरत्नांची आठवण मी आपल्या परशुराम पंचायत आठवण या गजराच्या माध्यमातून काढतो बुवा तुम्ही कदम बुवांची आठवण काढा कारण रात्र थोडी आणि सोंगा फार होऊ नको नाही काय आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा झाला ना बरोबर बुवा झाला कारण अजून माझा काय झाला नाही कारण आता माझा वय नाही म्हटलास तरी किती 31 झाला आणि 2 वर्ष वाढ बघतलं नाही ते ग्रुप खोलतलं निर्वशी संघटना नाही कंटाळलेलं तुम्ही होताला ना तुमका नक्की हळदी बोलवतो हा काय टेन्शन घेऊ नको पण बघा होताला ते दत्तगुरूची कृपा पण काय आता मुलांचं झालं हो आता बायका हाक मारताना पण हौशीनो हाक मारताना पण छळवाद झाली अजूनही म्हणजे स्त्री असत ते बघा हाक मारताना काय अहो म्हणून हाक मारतो अहो पण याच्या पुढे अहो म्हणते याची गॅरंटी नाही कारण आता बघितलास ना तर भोवाक हाक मारताना हे सोना होय भोवाक हाक मारताना हे सोना हे बाबू हे पिल्लू का कुत्र्याचा पारता पिल्लू का कुत्र्याचा पारता होय म्हणजे आता ही परिस्थिती बेकार झाली आणि जर समजा आता आई हाक मारूची झाली ना आई तरी पण आता आई हाक काय मॉम हो मम्मा त्या दिवशी माझ्या आजी वाटला मॉम करता ते का वाटला भात होया तिनं हल्ल्यान भात आणि तोंडात घातल्या खा म्हणता मॉम ही परिस्थिती आहे पप्पा हाक मारताना पण डॅडा आणि तेव्हा ते घरात ना बाहेर काढा कलियुगा नाही काय वा अजून तुमचा बरा ही वांद्यात अजून तुम्ही घरी तुम सुख करता तू दुख करता
एक नंबर पुस्तक मिरवणेकर पण पाठी बोलली महाभारत म्हणजे काय बघा कदंबांची एक थोडक्यात आठवण बघा कारण कदंब कसं होतं ते बघा अरे चंद्र उगवला प्रकाश पडला वा चंद्र उगवला प्रकाश पडला
भजनी भरला रंग बुवा काय म्हणायचे बघा त्यावेळी ए बुवा इकडे बघ ए बुवा तुझा स्वाड पडी ए बुवा तुझा कांडा पडी नसला नाही होता शब्दामधून काय चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग आणि या भजनामध्ये गंग होईल सुतार कदमा आता दंग झाला तरी राहणार नाही माझ्याकडे लक्ष ठेवा चकी वाजून व्यत्यय आणतो नंतर जाताना खाजा देवा चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग या भजना बघ दंग होईल सुतार कदमास आता दंग झाला तरी जाणार नाही अरे सवय आला बुरशी दंग झाला तरी जाणार नाही बुवा सवय आला बुरशी सरशी करण्या भजनामध्ये घेऊन नाचतो रंगा काढून लावीत बसेल रंगा काढून लावीत बसेल भजनाचा करील खोळबा रंगा काढून लावीत बसेल भजनाचा करील खोळबा टाइमपास करेल ये काढील टाइमपास करेल ये काढील हलवीत बसेल अगदी शॉर्टकट मध्ये आपले विलास पाटील बुवा या ठिकाणी गजराला सुरुवात करतो आणि गजराच्या माध्यमातून प्रबोधन
आणि मनोरंजन 100% होणार, कारण गोव्यांना पण चान्स भेटला पाहिजे. सामान्य योद्धा सामान्य पण मंडळ एक 100% खरंय. एकदा जोरदार टाळ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी होणार, कारण आज जर का छत्रपती शिवाजी महाराज नसते तर प्रत्येक मंदिरामध्ये अफजल खान नाहीतर शाहिस्ते खानाचे पुतळे पाहायला मिळाले असते. आपल्या घरासमोर तुळस नाही तर आपल्या घरासमोर शाहिस्ते खानचा पुतळा पुजावा लागला असता. पण आपले राजे होते म्हणूनच बघा आज भजन पूजन नामस्मरण कीर्तन करतो. पुनश्च एकदा आपल्या महाराजांसाठी जोरदार टाळ्या फोडल्या, कारण समुद्राची किंमत करण्यासाठी मंडळी लाटांच्या जवळ जावं लागतं. समुद्राची किंमत करण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि त्या लाख मोलाचं शिवसाम्राज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. सतीश भांगे फोंडाघाट गांगोड यांच्याकडून 200 रुपयाच्या बहुमानाचं पैशाकडे स्वीकारतो, लाखो आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण महाराजांची कीर्ती बेतावे, महाराजांची कीर्ती बेतावे, भले भले न पिकला झाड, भले भले न पिकला झाड, कोणीच घेई ना फिरा करे साऱ्यानीच मानून हरे, कोणीच घेई ना फिरा करे साऱ्यानीच मानली हारे. एवढाच एक सरदार उठला, एवढाच एक सरदार उठला आणि काय म्हणतोय, मैं लावूंगा शिवाजी को. एवढाच एक सरदार उठला आणि काय म्हणतोय, मैं लावूंगा शिवाजी को. हे नाव त्याचे अफजल खान. स्वाभिमान गमावतो नाही. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता नाही. असा वाघिणीच तो छावा, असा वाघिणीच तो छावा, असा वाघिणीच तो छावा, असा वाघिणीच तो छावा. गंडी मारला कसा टेकावा प्रतापगडावर, प्रतापगडावर खानाचा सांगावाला, प्रतापगडावर खानाचा सांगावाला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले, महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान म्हणतोय कसा, महाराजांना पाहून खान म्हणतोय कसा. हमारे गले लग जाओ. महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, शिवाजी हमारे गले लग जाओ. एवढं म्हटल्यानंतर महाराजांनी खानाला आलिंगन दिलं, एवढं म्हटल्यानंतर महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. पण आपले महाराज फार हुशार होते. महाराजांना आलिंगन दिल्यानंतर त्या खानाने, त्या दुष्ट खानाने आपल्या महाराजांना आपल्या मिठीमध्ये चिरडण्याचा प्रयत्न केला. आपल्या महाराजांना आपल्या मिठीमध्ये चिरडण्याचा प्रयत्न केला. पण आपले महाराज फार हुशार होते, आपले महाराज फार हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले, ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले, त्यावेळी आपल्या बोटांमध्ये वाघ रकांचा मारा करून गेलेले, वाघ रकांचा मारा केला. आणि त्या खानाचा पुतळा बाहेर काढला, कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. स्वराज्य निर्माण करण्याची गमत फक्त शिवरायांच्याच रक्तात होती, फक्त शिवरायांच्या
धन्यवाद. तुमचा आशीर्वाद याच माझ्यासाठी प्रेम आहे. खरोखर अनेक जणांनी बक्षीस दिले नाही. बक्षीस देवा असा काय नाही. आणि देवची असली तर थांबा नको, कारण मी आता 15 मिनिटं तो गजर घेतो. हा भारुड 100% घेणार, कारण दोघही विदाऊट गुरुचे बनावट चिरे नाही. त्याच्यामुळे 100% अभंग ज्याप्रमाणे भाजनाची पद्धत आहे त्याप्रमाणे 100% अभंग. अभंग नंतर गवळण, गवळणीनंतर 100% भारुड या ठिकाणी सादर माझ्याकडनं तरी होणार. काय टेन्शन घ्यायचं नाही, काय गाडी बुवा. कारण दुसरी बारी तुमच्याकडे पहिला भारुड तुम्ही, दुसरं मी. कारण मोठं भाव जसं जातो तसं बारकं जातो. नाथ खोळा या ठिकाणी गजराला सुरुवात करतो मंडळी. हार्मोनियम जरा कमी कर. आज रंगलाय सामना, हा डबलबारीचा सामना. आज रंगलाय सामना डबलबारीचा जोरात. आज रंगलाय सामना डबलबारीचा जोरात. आपा पाडा दत्त गुरुच्या या दरबारात. 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 दरबारामध्ये ठरला नाही का. आणि म्हणून भजनाचं गाणं, कारण आज भजन अशी किंमत कोणाला देईल जो खरोखर भजन करता करता मनोरंजन करतो त्याला. हा भक्ती सागर करूया आज योगेश्वरात. भक्ती सागर करूया आज योगेश्वरात. मानाने किंमत त्याला भक्ती सागर करूया आज. मजा आपल्या भजन रसिकांमुळे येते ना काय. कारण भजन रसिक असेल तर बुवांना मजा. तर आज बघा तुम्ही, आम्ही गावी राहतोय, तुम्ही आज कामा धंद्यासाठी मुंबई गेलात, पण मुंबई घेऊन पण आज तुम्ही या मुंबई नगरीमध्ये त्या भगवंताचं नामस्मरण करताय. कारण मंडळी बघा, आकाशात पतित होतं. बुवाने सांगितल्याप्रमाणे बुवा जसं कलर असतात ना तसं, पण आपलं एकच कलर कोण, श्रीरंग. रंग सांगितला तर तुम्ही मगाशी पांडुरंग किंवा श्रीरंग. पण आकाशात पतित होतो यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम तेषां प्रति गच्छति. यानी कानीच बापानी जन्मांतर कृतानीचे तानी तानी विनयती प्रदक्षिण पदे पदे. कारण आकाशात पडणारं पाणी निरनिराळ्या ठिकाणी जाता. चिचे गेला तर आंबट झाला, आवळ्यात गेला तुरट झाला, उसात गेला गोड झाला, चिखलात पडला तर कामाचा नाही झाला, ज्या देवळात तीर्थामध्ये पडला तर तीर्थ म्हणून कामा केलं नाही का. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा मंडळी, त्याच्याशिवाय काय मोठं नाही. कारण या कलियुगातमधून जर का सुटायचं असेल, कारण हा नरदेव भेटताना बघा पुण्य आणि पाप
पुण्य आणि पाप ज्यावेळी समान समान झालं त्यावेळी या नरदेह भेटलाय. आपण आईच्या उदरामध्ये असतेवेळी त्या भगवंताकडे मागणं केलं की भगवंता या नरक यातनेमधून मला सोडव, या नरक यातनेमधून मला सोडव. पण बाहेर इल्यानंतर काय केला? केव्हा सांगलेलं तुझा नामस्मरण करीन, केव्हा सांगलेलं तुझा पूजन करीन, नाही काय? म्हणून आज बघा तुम्ही सर्वजण या मुंबई नगरीत राहून पण त्या भगवंताचं नामस्मरण करताय. पण अशी परिस्थिती गावात वसाड पडली, घरात हो कोण नाही, घरात कोण नाही. आणि आई बाबाच्या नावान तो नारळ देवळात मंदिराच्या देवघरात ठेवलेला असता. आई बाबाच्या नावात ते हुंदीरांनी मांजरांनी नेऊन टाकलेलं असतं. मोरी येत हुंदीरांनी मांजरांनी नेऊन टाकलेलं असतं. मोरी येत आणि वर्षांत सुनबाई जाणार. अहो बाबा कुठे आहे? तो का मोरी येत नाता हो वर्षभर इलं असतं तर बाबा खायला दिसलो असतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचंय आणि त्यालाच या ठिकाणी किंमत आहे. म्हणून म्हणतो अशी परिस्थिती आज मंदिरांपेक्षाही अनाथ आश्रम वाढत चालले. मंदिरापेक्षा अनाथ आश्रम वाढत चालले. पण खरोखर मंडळी या जगामध्ये कारण कृते जनार्दनो त्रेता याम रघुनंदन द्वापारे रामकृष्णाने कलौ श्रीपाद श्री वल्लभ. त्या कृतयुगामध्ये गणपती बाप्पा होऊन गेले मंडळी. कृतयुगामध्ये गणपती बाप्पा होऊन गेले. त्रेतायुगामध्ये प्रभू राम होऊन गेले. द्वापार युगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये श्री प्रभू कृष्ण. आणि या कलियुगामध्ये जिवंत दैवत जर कोण असेल ना तर ते आपले आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या होतात. कारण स्वामी तिने जगताचा आणि आई विना भिकारी ठरला, नाही काय? आणि म्हणून बघा आई वडिलांची सेवा करा. दगडाच्या देवाची सेवा 100% केली पाहिजे. करू नका या हलकट विचाराचं मी नाही. करा जे वाढ वडिलांनी दाखवून दिले ते 100% केलं पाहिजे. दगडाच्या देवाची सेवा ही केलीच पाहिजे. पण त्याबरोबर जिवंत आई वडिलांची सेवा केली पाहिजे. पण आता काय झाला माहितीये, जोपर्यंत आई बाबा जितो आणा त्या का भाकरीचं तुकडं नाही. पण आई बाबा मेली का म्हाळाक माझ्या बाबाक चकली आवडा, माझ्या बाबाक जिलेबी आवडा, माझ्या बाबाक लाडू आवडत होते. खाणार कोण? हो खाणार होय कोण नाही हो काय नाही. म्हणून कसा मेल्यानंतर काय नाही म्हणून आता म्हणतो. तर काय गंमत माहितीये की अशी परिस्थिती आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा मंडळी. त्या ठिकाणी माझ्या माता भगिनी आहेत, त्यांच्यासाठी एकच सांगेन बुवा एकदा असं चालू एक मुला आणि आईचं संभाषण चालू होतं. मुलगा आणि आईचं संभाषण चालू होतं. आई आपल्या मुलाला विचारते, आई आपल्या मुलाला विचारते, बाळा जर का माझे डोळे गेले तर तू काय करशील? आई विचारते मुलाला, अरे बाळा जर का माझे डोळे गेले ना तर तू काय करशील? त्यावेळी तो मुलगा सांगतो, तुला ना कणकवली सारख्या चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल पण तुझे डोळे बरे करून आणीन. आई तरी थांबत नाही. परत विचारते, रे बाळा तरी पण जर का माझे डोळे बरे झाले नाही तर तू काय करशील? त्यावेळी तो मुलगा सांगतो, तुला मुंबई सारख्या नाही पुण्यासारख्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेईन पण तुझे डोळे बरे करून आणीन. आई तिसरा प्रश्न विचारते, रे आई तरी पण थांबत नाही. आई तिसरा प्रश्न विचारते, अरे बाळा तरी पण जर का माझे डोळे बरे झाले नाही तर तू काय करशील? त्यावेळी
त्याच्याकडे द्या माझं स्पॉन्सर तरी आई थांबत नाही. तिसरा प्रश्न विचारते तरी पण जर का माझे डोळे बरे झाले नाही तर काय करशील? मुलगा उत्तर देतो अगं आई तिसऱ्यांदाही डोळे बरे झाले नाही तर तुला अमेरिकेला नेईन, बाबाची सगळी विस्टेट विकेन पण अमेरिकेला नेईन पण तुझे डोळे बरे करून आणीन. आता आईचे 3 प्रश्न झाल्यानंतर मुलगा प्रश्न विचारतो अगं आई तू 3 प्रश्न विचारलेस आता मी तुला एकच प्रश्न विचारतो, जर का तुझ्याऐवजी माझे डोळे बिघडले तर तू काय करशील? अरे क्षणाचाही विलंब बनला होता त्या आईने उत्तर दिलं माझे डोळे काढून बाळा तुझ्या हातामध्ये ठेवीन. ही आपली आई आहे. म्हणून जन्मदात्या आई वडिलांची सेवा करा, ह्याच्यापेक्षा पुण्याची गोष्ट काय नाही. वर्षातून एक श्री सत्याची महापूजा. कारण स्वामी विवेकानंदाकडे एक माणूस गेला आणि विचारायला लागला या जगामध्ये आईला जास्त महत्व का बापाला का नाही? आईला जास्त महत्व काय बाबांना का नाही? त्यावेळी त्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलं या काम कर 1.5-2 किलोचा एक दगड घे आणि पटाक बांध आणि फक्त 9 दिवस राहू म्हणून सांगितले. 9 दिवस राहू म्हणून सांगितले आणि 9 दिवस राहू म्हटल्यानंतर तो धोंडो बांधल्या आणि 4 का 5 दिवस गेल्यावरती त्याची पाठ आणि कंबर शाप मोडान गेली. तो स्वामी विवेकानंदाकडे गेलो आणि म्हणालो आता आई का श्रेष्ठ मानला जात या माका समजला. कारण 9 महिने 9 दिवस 9 घटका जी आई आपल्याला आपल्या पोटामध्ये सांभाळते ते आई वडिलांची सेवा करायची. कारण मंडळी बघा या जगामधलं 1 नंबरचं पाप जर कुठचं असेल, 1 नंबरचं जगातलं पाप कुठचं असेल तर आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणणं हे एकमेव जगामधलं पाप आहे. तेवढं पाप करू नका. देवाच्या तडाख्यातून सुटल्याशिवाय राहणार नाही. कारण बघा यमाच्या तडाख्यातून सुटल्याशिवाय राहणार नाही. कारण पुनरुत्ती जन्म येणे नाही. कारण जन्म मरणाचा फेरा चुकविला. आपण आरते केले जय देव जन्म मरणाचा फेरा चुकविला. काय नाही जन्म मरणाचा फेरा नाही. परत 83 लक्ष पळत यायचा. पुत्री होणार मांजरा जाणार सगळे म्हणजे कोण कोण लाते घालणार कुत्र्यावर धोंडे मारणार. ते जन्म परत नको. भगवंता हा भेटला तो लास्ट नरदेव आता ह्याच्या पुढे जन्म नको. आणि म्हणून जर हा नरदेव सार्थकी लागायचा असेल ना तर ते आई वडिलांची आणि भगवंताची सेवा आज नामस्मरण केलं पाहिजे. कारण आज श्रवण भक्ती श्रेष्ठ तुम्ही करताय आणि खरोखरच म्हणून श्रवणासारखे सार नाही. आणि म्हणून आज बघा या ठिकाणी बक्षीस आले ते घेतो. संतोष गायकर कणकवली करण्यास करून बहुपट असं 500 रुपयाच्या पैसे स्वीकारतो. लाखात आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो ओके ना बस हा राग नाही ना. सपोर्ट आनंद सर्वेकर यांच्याकडून 500 रुपये बहुपट पैसे स्वीकारतो. लाखात आभार मानतो. माऊली तुम्हाला देखील उदंड आयुष्य लाभो अशी त्या भगवंता चरणी प्रार्थना करतो. कारण तुम्ही वेडे वाकडं का होईना नामस्मरण करताय. कारण बघा हो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नाही एक नंबर माऊली काय टेन्शन घेऊ नको. काय तुमका उदंडाच आयुष्याला बांधेल. फक्त ती चकी आहे ना ती जायच्यात हे वाचा असं करू नको. काय होय बाकी काय नाही. हा बाकी तुम्ही तुमची स्टाईल माझी स्टाईल ती आमच्या केव्हा तरी वांदे देत. बाकी ना सचिन कडे होतो मग नाकारा बसणार होती त्याच्या असो. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतो बघा आणि काय बघून म्हणत नाही. एवढा स्वतः नाही का ती सगळी माझ्या दत्त गुरुची कृपा आणि त्या दत्त गुरुची कृपा हो त्या घाटीये
पेटी बिचारान कशी काय हल्ल्यान आई शपथ माका चालताना नाकेन झाले, पण खरोखर माझ्या भावासाठी जोरदार दत्तूसाठी टाळे म्हणतो. नाथ खुळा आणि गणपती पुळा दिवसभर कामा धंदा करून माझी पेटी इथपर्यंत घेऊन येलो, आज जाताना पण घेऊन जा. हा. आणि बघा आज घाडी चव्हाण सामना रंगला म्हणून म्हणतो बघा. चला मित्र, हा घाडी चव्हाण सामना रंगला, घाडी चव्हाण सामना रंगला, रंग आणून या हो भजना, घाडी चव्हाण सामना रंगला, रंग आणून या हो भजना, नको भजने भांडण कंटा वाजले हरिनामाची घंटा, नको भजने भांडण कंटा वाजले गर्व अभिमान अहंकार या महिन्यामध्ये नको, कारण गची बाधा होता दादा एक तरी धरला काय, अरे गची बाधा होता दादा एक तरी धरला काय, गर्वाचं हेर खाली म्हणून झाली नाही, म्हणून गर्व अहंकार करायचो नाही काय बुवा, जायचे आणि हो तो मगाशी सांगल्याप्रमाणे गोकोणाक झालो रावणाक झालो रावणाक, सकाळी सोन्याच्या ताटात जेवलेला रात्रीक नाही, रात्री जेवलेला दुसऱ्या दिवशी नाही, फेकून दे सोन्याचा ताट. आणि गाडी बुवांच्या हातात 2 अंगठे, जवान वडू जर खाई गेले ना भातवाड डाळवाड भातवाड डाळवाड ह्यांका अंगठे दाखवतो. असं पण अशी गंमत आहो. आता औषधो खरोखर म्हणजे कंटाळले. आता जर बारी असून गेलास ना, आता गावात जर बारी असलेली गेलास तर ती महिला वर्ग म्हणजे महिला वर्गांवरती बोलक आवडता का माहितीया, एक चांगली पण गोष्ट केल्याने. ज्यावेळी पुलवामामध्ये हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये त्या महिला वर्गातल्या बचत गटवाल्यांनी मदत केली, जोरदार महिला वर्गाचं गट आहे. पण बुवा अशी गंमत ना तुमचा मुंबईत बरा, आम्ही गावात आमच्या ना म्हणजे असं खळ्यात मीटिंग होता, मीटिंग बचत गटाची. फटके गावले कधी जर बारी असून लेट गेले झोपा गेले ना, झोप गावत नाही किती सांगा. ही घरात कधी पंगम साहेब, ही घरात कधी शुभंकरोती कोणाची नाही, पण फटके गावली बारी असून गेलं का सकाळी 7:30-8 वाजल्यापासून चालू आहे. घरात कधी शुभंकरोती म्हणायची नाही, पण थंय बसतली अगदी मांडी गाडी खला तो एक काका दांडको घेऊन येलो, लग्न करून हाणले म्हणता मी जगात प्रेमर पोहतो हो ता झाला. आणि त्या एक मध्यंतरी फॅड इलेला सुंदरा सुंदरा मीटिंगला काय, सुंदरा सुंदरा मीटिंगला काय, ता सुंदरा म्हणता मार्चेंडिंगचो हप्तोभर उपवास, मार्चेंडिंगचो हप्तोभर उपवास असे छट औषध नाही काय. अगं त्या दिवशी म्हणजे असते कडजाय रस्ते जरा गाडी बोल माका जोर माझ्याकडे सगळा खांदो माझ्यावर दिलेलो, त्याच्यामुळे लगेच बोलते शॉर्टकट. कारण त्या दिवशी बुवा अशी गंमत झाली, मुंबईवाली गेली गावात आणि चाकर गाववाली हात मारता गो नकल्या बाहेर रे, आमच्याकडे सकला नकला, तुमच्याकडे हो गावात गेली आणि गो सकला म्हणता बाहेर रे, सकला बाहेर येला. आणि गाव मुंबईवालींचा कर्मानीन गेली ती सांगता काय बघ 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 कडे भोवतो म्हणता बघ बघ बघ, हे म्हणता आमचे कोण मिस्टर, कर्मानीन सांगता हे म्हणता आमचे मिस्टर, मी म्हणता त्यांची कोण वाईफ, आणि कडे गोतो पोर गोतो म्हणता कोण आमचो बॉय. आता गाववाली ती हो पिठला भाकर का काय ना ऐकात की काय, गाववाली ती काय सांगता म्हणता घो म्हणता काय चुकाचा हाक मला हो बाहेर यावा, या बोटात लय ताकद हा असो हात केल्यानंतर जावचा लागता, म्हणून मी आधी ग्रुप काढूचा बघतो. हो हात टाकला हो बाहेर यावा, बाहेर येल्यानंतर ती सांगता चाकर मांडणी म्हणता बघ बघ बघ, हे म्हणता आमचे कोण मीटर. समाजला हसलो हळू. गाववाली सांगता तिनं चाकरमानीन सांगले हे आमचे मिस्टर, गाववाली सांगता बघ बघ कोणता हे आमचे कोण मीटर.
मी म्हणता त्यांची कोण वायर. हे आमचे मीटर, मी म्हणता त्यांची वायर. आणि कडे गोतो पोर गोतो म्हणता या मीटरचा बिल. हा एकाच म्हणतात फेसबुक. हो खरा आता ना तुमच्यासारखं होय, कारण फेसबुक वर फेस काढून काढून मिळे अजूनपर्यंत काय नाही. हो फेस काढ एक नंबर ना खोळा तुम्ही ना खरोखर येवा माझ्यावर. म्हणजे हे खरं आहे का हे सांगतात का. मोबाईल काय होतो जरा दे. आता आई आणि बाबाच्या मध्ये तुमचा फेसबुक म्हणजे बांधल्यातच आई आणि बाबाच्या मध्ये पोरगा झोपणार. कुठे आहेस कुठे आहेस. हो आईच्या आणि बाबाच्या मध्ये पोरग्या झोपान बोलता फोनवर हॅलो कुठे आहेस. तो पोरगो सांगता पांदीत आहे पांदीत. पांदीत आहे म्हणता पोरगो सांगता काय पांदीत आहे पांदीत. त्या पोरग्या सांगता सावकाशी सावकाशी. इथे तो म्हणता मुरी मस म्हणता बुळाकली या सावकाशी. हो हो नाही तर पाय घसरान पडा. हो अरे आय लव्ह यू. तुमची कृपा तुमचे आश्रय बरोबर त्यांचीच कृपा आज माझ्यावर. तुम्ही नाही येत असतं मला बोलवक चान्स नव्हतं. गाडी बुवन का बिरवणे करता पुस्तक जाताना देऊन जा. हा खरोखर हो एका माणसानं प्रेम केलं फेसबुकला. हॅलो हॅलो झाला 5 मिनिटं. हो एका माणसात फेसबुकला प्रेम केलं आणि कधी बिचारांना आयुष्यात 1 रुपये खर्च करून फोन केला नाही. हो नुसतं चॅटिंग करी आणि त्या पोरग्या म्हणतात चॅटिंग वरती एक दिवस लग्न करूया. ठरल्याप्रमाणे देवळात जाऊन लगीन केल्याने आणि पहिल्याच रात्री कांडा लागू त्यांच्याचा हनीमून पहिल्याच रात्री. तो पोरगो आपल्या बायकोतून विचारता अगं हे प्रिय सांग बघू उद्या हनीमूनला कुठे जायचं. अगं हे प्रिय सांग बघूया उद्या हनीमूनला कुठे जाऊया. त्या पोरग्या होता लुगडा का म्हणता जम्मू तात्मीला जाऊया. एक फोन करून जर बघितलं असतं पोरग्या लुगडा असा माझा असता. हा आणि म्हणून म्हणता माझ्याकडनं वेळावाकडे शब्द आला असेल तर क्षमा असेल. माझ्या भजन रसिकांना देखील जर माझ्याकडून वाईट शब्द आला असेल तर तो माझ्याकडे राहील. जे चांगलं आहे ते तुम्ही घेऊन जावा. खरोखरच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या मालाड नगरीमध्ये दुसऱ्यांदा वारी करण्याची संधी मिळाली. एकदा जत्रे कोकण महोत्सव याची जत्रा होती तेव्हा आणि या ठिकाणी खरोखर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहू दे. त्या दत्तगुरूने तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देव. आणि माझ्या आयुष्यात एक घटना अशी घडलेली आहे. आज मंडळी वही उघडत नाही काय करत नाही पण आज दत्तगुरूची सेवा एवढीच करतोय. एकच प्रॉब्लेम आहे त्या दत्तगुरू चरणाशी सांगतोय की आज माझ्या नजरेत थोडस प्रॉब्लेम आहे. माका एकही माणूस दिसत नाही पटा बोलत नाही. माका एकही माणूस दिसत नाही तरी पण मी बुवा डबल बरे केली आणि सक्सेस झाली. ज्या दिवशी सक्सेस थांबा त्या दिवशी रामकृष्ण ही बुवा हरिवैष्णामध्ये दाखल काय तुमचं चिरो दिसत नाही फक्त मुडक्या दिसतात. आणि म्हणून म्हणतो
धन्यवाद धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ